निशिकांत दुबे थांबलेले नाहीत। महाराष्ट्रातील लोक आमच्या पैशांवर जगतात असं विधान देखील दुबेंनी केलंय। तुमच्याकडे स्वतःचं काय आहे, किती टॅक्स भरता, असा सवाल उपस्थित करत निशिकांत दुबे हे महाराष्ट्र आणि मराठी माणसाबद्दल बरळलेत। बघूया। हमारे पैसे पर पल रहे हो का देश उभा केलाय महाराष्ट्राने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत। नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी केवळ मराठी लोकांना मारण्याची भाषाच नव्हे तर महाराष्ट्राच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। आपण हिंदी भाषिकांचे कैवारी आहोत या तावात खासदार महोदय महाराष्ट्राबाबत बोलून तर गेले, मात्र त्यांचा अभ्यास जरा कमीच पडला। हमारे पैसे पर पल रहे हो, महाराष्ट्रातील लोक आमच्या पैशांवर जगतात असं विधान निशिकांत दुबेंनी केलंय। हे विधान करण्याआधी दुबेंनी थोडा अभ्यास केला असता तर त्यांना कळालं असतं की कोण कुणाच्या जीवावर जगतंय। महाराष्ट्र फक्त महाराष्ट्रातील लोकांनाच नव्हे तर त्यांनाही पोचतोय हे निशिकांत दुबे विसरल्याचं दिसतंय। ये क्या है कि आप क्या कर रहे हो कि मराठी बोलना होगा। आप किसकी रोटी खा रहे हो। वहां टाटा है, बिरला है, रिलायंस है, कोई महाराष्ट्र में यूनिट नहीं है। सब टैक्स पेयर जो है, टाटा यदि बिहार झारखंड नहीं होता, उस वक्त बिहार नहीं होता, टाटा ने तो पहली फैक्ट्री वहीं बनाई। हमारे पैसे पर पल रहे हो, तुम कौन सा टैक्स देते हो, कौन सी इंडस्ट्री है तुम्हारे पास। माइंस हमारे पास है, झारखंड के पास है, छत्तीसगढ़ के पास है, मध्य प्रदेश के पास है, उड़ीसा के पास है। आपके पास कौन सी माइंस है। अख्खा देश महाराष्ट्राच्या पैशावर जगतो, अख्खा मुंबई आणि महाराष्ट्राच्या पैशावर जगतो। त्याचं म्हणणं की तुमच्याकडे काय आहे, सगळी इंडस्ट्री आम्ही आणलेली आहे। गुजराती लोकांनी त्यांनी असं उल्लेख सुद्धा केलेला। अख्खा महाराष्ट्र आणि अख्खा देश उभा केलाय महाराष्ट्राने स्वातंत्र्यापासून आजपर्यंत। महाराष्ट्र हे भारताच्या जीडीपी मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणारं राज्य आहे। महाराष्ट्राने उत्तर प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात आदी राज्यांना मागे टाकलंय। 2024-25 या आर्थिक वर्षात महाराष्ट्रानं 2,25,319 कोटी रुपयांचा महसूल गोळा केला। महसूल गोळा करण्यात दुबेंचं राज्य झारखंड हे महाराष्ट्राच्या आसपास देखील नाहीये। भारताच्या औद्योगिक उत्पादनात राज्याचं योगदान लक्षणीय आहे। देशाच्या एकूण परकीय थेट गुंतवणुकीपैकी 29% ते 30% वाटा महाराष्ट्राचा आहे, जे राष्ट्रीय एकूण उत्पन्नाच्या 13.8% आहे। 80,000 कोटींपेक्षा जास्त वार्षिक निर्यात असलेले सॉफ्टवेअर निर्यातदार असलेलं महाराष्ट्र हे दुसरं सर्वात मोठं राज्य आहे। एवढंच नव्हे तर मुंबईची लोकलही केंद्रीय रेल्वेला नफा मिळवून देते। निशिकांत दुबेंनी केलेल्या वक्तव्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी देखील त्यांचा समाचार घेतलाय। देशाच्या जीडीपी मध्ये महाराष्ट्राचा वाटा किती आहे हे प्रत्येकाला माहिती आहे, त्यामुळे दुबेंच्या बोलण्यानं महाराष्ट्राच्या समृद्धीला फरक पडणार नसल्याचा टोला वरुण सरदेसाईंनी लगावला। भाजपचे जर खासदार असं काही म्हणत असतील तर हा एक भाजपच्या माध्यमातून वारंवार हा रचण्यात आलेला मला डाव दिसतो। मुद्दामून एखाद्या गुजराती माणसाला भडकवायचं, मराठी माणसाला कुठेतरी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, उत्तर भारतीयांनी डिवचण्याचा प्रयत्न करायचा, मग कदाचित अन्य कुठल्या तरी अमराठी व्यक्तीला एखाद्या प्याद्याला पुढे करायचा, जेणेकरून जर मराठी माणूस उद्या डिवचला आणि त्याने उद्या हात उगारला आणि मग त्यानंतर बघा हे आता मराठी माणसं सगळ्यांनाच मारतात, हा एक नॅरेटिव्ह पसरवण्याचा केविलवाणा प्रयत्न हा भाजपच्या माध्यमातून सुरू आहे। एवढंच नव्हे तर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये जात असल्याचा दावा देखील दुबेंनी केला। तर दुसरीकडे मुंबईतील उद्योग गुजरातमध्ये जात नसल्याचं महाराष्ट्रातील भाजप नेते म्हणतात, त्यामुळे आपण भाजपमध्ये असल्याचा दुबेंना विसर पडला असावा। तसंच भारताला महाराष्ट्र आधार देतो, देशाच्या विकासात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे, त्यामुळे आमच्या पैशांवर जगताय असं म्हणणाऱ्या दुबेंनी जरा अभ्यास करावा, म्हणजे त्यांना कळेल कोण कोणाच्या जीवावर जगताय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।